वगैरे काढण्याचा प्रयत्न करताय, त्यात तुम्ही काय करताय, स्वतःला डिमोटिवेट करून घेत 40+ जाण्याची दाट शक्यता आहे. याचं कारण वाढलेलं आहे. भरमसाठ विद्यार्थी भरमसाठ ग्राउंडवरती नको नको त्या पद्धतीनुसार प्रॅक्टिस वगैरे करत आहेत. त्याच्यामध्ये आता विद्यार्थी मित्रांनो, बघा मुंबई लोहमार्ग याच्या कालच आपल्याला एक GR आलेला आहे, ज्याचं ग्राउंड आपल्याला जवळपास 11 फेब्रुवारीपासून स्टार्ट होत आहे, जे की झेडपीच्या निवडणुका जवळपास 5-6 तारखेला संपून झाल्यानंतर ते आपल्याला ग्राउंड हँडओव्हर करतील किंवा आपलं ग्राउंड चालू आहे. तर आता हे ग्राउंड तर सुरुवात होत आहे, तर आपल्याला 1 महिन्याचा जो कालखंड आहे परिपूर्ण पद्धतीनुसार आपल्याला 100 मीटर, 1600 मीटर आणि शॉर्टपुट याच्यावरती शेवटचा टायमिंग आज काढून घ्या. त्यावरती 1 महिना पूर्णतः प्रोसेस करा आणि विदाऊट टायमिंग न काढता तुम्ही डायरेक्टली पुढच्या वेळेस जी पोलीस भरती आहे आपली 11 तारखेला जी तुमचं शेड्यूल पडणार आहे त्याला तुम्ही पार्टिसिपेट करा. याचं कारण काय होतंय, विद्यार्थी मित्र आज डेमो आहे, उद्या डेमो आहे, त्याचा हे काढतायत, काय म्हणतात, तुमचं टायमिंग वगैरे काढण्याचा प्रयत्न करताय, त्यात तुम्ही काय करताय, स्वतःला डिमोटिवेट करून घेताय. आता टायमिंग वगैरे काढत बसू नका, कचून सराव करा. जो इव्हेंट सर्वात जास्त वीक आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही कसं कुठल्या पद्धतीनुसार जास्त सराव करून सरांकडनं वगैरे घेता येईल त्या पोझिशनला तुम्ही सराव करून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंडचं मेरिट कमीत कमी 40+ जाण्याची दाट शक्यता आहे. याचं कारण सांगतोय, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. भरमसाठ विद्यार्थी भरमसाठ ग्राउंडवरती नको नको त्या पद्धतीनुसार प्रॅक्टिस वगैरे करत आहेत. त्याच्यामध्ये आपली कमतरता कुठेतरी येऊ नये या कारणास्तव चांगल्या पद्धतीनुसार सराव करा. हे तुम्हाला वारंवार मी सांगत असतो की बाबा हे 50 मार्क हे तुमचे दिसणारे मार्क आहेत, याच्यावरती सर्वात जास्त सराव करून जेवढे बळकावून घेता येतील तेवढे बळकावून घ्या. ह्याच्यानंतरचे जे 100 मार्क आहेत ते तर कोणता प्रश्न विचारला जाणार आहे, कोणता प्रश्न विचारला जाणार नाहीये याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्यात जास्त वेळ जाणार आहे. हे 50 मार्क दिसतायत, जेवढं वेचता येईल तेवढं वेचा. दुसरी गोष्ट, 100 मार्क हा टोटल आपला जो स्लॅब आहे तो 150 मार्काचा आहे. जवळपास मेरिट 132-133च्या घरामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. जर पेपर एखाद्या वेळेस सोपा आला तर मेरिट अजून पुढे ढकलेल. त्या कारणास्तव सांगतो की फक्त हे जो पहिला टप्पा आहे, पुणे लोहमार्ग किंवा मुंबई लोहमार्ग किंवा अदर जिल्ह्यांमधले जे काही ग्राउंड चालू होतील, सर्वात जास्त मार्क हे ग्राउंडवरती जेवढे घेता येतील तेवढे तुम्ही घ्या. जर ह्याच्या संदर्भात अजून तुम्हाला काही गोष्टी माहित असेल तर 100 मीटर कसे पळावे, काय पळावे, उद्या परवा दिवशी ह्याच्यामध्ये तर मी काही व्हिडिओ पण टाकलेले आहेत. अजून जर काय लागत असेल तर हे व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा की बाबा 1600 मीटरवर घ्या, 100 मीटरवर घ्या किंवा गोळा सेक्शन वरती घ्या. गोळ्याचं पण ज्याचं वजन 56-57 किलो आहे तो विद्यार्थी पण कसा गोळा आउट ऑफ मारू शकतो याचा डेमो पण मी तुम्हाला उद्या किंवा परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवत. ज्याच्यामध्ये जास्त टेक्निकचा वगैरे विचार करू नका. बघा आपल्याला 3 इव्हेंट आपल्याला सांभाळायचे आहेत. त्याच्यामध्ये 1600 मीटर, 100 मीटर आणि 1600, 100 आणि आपला गोळा शॉर्टपुट आहे. एक तुम्ही इव्हेंट जास्त करायला जाता तर दुसऱ्याचा ताळमेळ बिघडतोय. त्यामुळे तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेटली स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला ते इव्हेंट वाढवायचे. याचा परिपूर्ण अभ्यास करून तुम्ही हे ग्राउंड वगैरे जे आता जे येणार आहे त्याच्यावर तुम्ही पार्टिसिपेट करतात. आणि सर्वांना 11 तारखेपासून सुरू होणाऱ्या ग्राउंडला स्वराज्य करिअर अकॅडमी तर्फे हार्दिक